त्या दिवशी बाजारात जात असताना विकास भेटला. विकास आमच्या परिचयातला एक तरुण मुलगा आहे. तो फार होतकरू आहे आणि गरीब कुटुंबातून आहे. कॉलेजचं शिक्षण घेता घेताच तो नोकरीसुद्धा करत आहे. तर बोलता बोलता तो म्हणाला, मावशी मी एक फ्लॅट घेतला. हां म्हटलं, अरे वा छान, कसं काय मॅनेज केलं फंड्स वगैरे? तर म्हणाला, काही नाही, बँकेकडनं लोन घेतलं. म्हटलं ओके बरं, पण मग आता परतफेड कशी करणार, EMI कसा भरणार? तर तो म्हणाला, सोपं आहे. ज्यांच्याकडनं मी फ्लॅट विकत घेतला ना, त्या फ्लॅटमध्ये ऑलरेडी एक टेनंट आहे, रेंटवरती दिला आहे तो फ्लॅट, त्याच्यावरती टेनंट आहे, त्यामुळे माझा निम्मा EMI त्या रेंटमधनंच सुटून जाणार. म्हटलं चांगली गोष्ट आहे, पण मला एक सांग, जर तू दुकानातनं एखादा शर्ट विकत घेतलास आणि त्याचे पूर्ण पैसे दिलेस तर तू तो शर्ट त्या दुकानदाराकडे सोडून येणार का? तू म्हणाला, नाही मावशी असं कसं म्हणतेस? अगं मी जर पूर्ण पैसे दिले तर मी तो शर्ट घेणारच की त्याच्याकडनं. म्हटलं अरे फ्लॅटचं पण तसंच आहे. ठीक आहे, तू फ्लॅटचे कागदपत्र घेतलेस, पैसे दिलेस आणि फ्लॅटचे कागदपत्र घेतलेस, पण ॲट द सेम टाईम फ्लॅटचं फिजिकल पोझेशन घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि तुला काही माहिती आहे का की तो फ्लॅट त्या अगोदरच्या मालकाने त्या व्यक्तीला रेंटवर दिला आहे का, किंवा लीजवर दिला आहे का, लिव्ह लायसन्सवर दिला आहे का, किंवा ती जी व्यक्ती भाड्याने राहते असं तू म्हणतो आहे त्या व्यक्तीचे काही पैसे तो फ्लॅट अगोदरचा जो मालक होता तो देणं लागत होता आणि त्याने ते नाही दिले म्हणून त्याने तो जो भाड्याने राहत आहे त्याने त्या फ्लॅटवरती कब्जा केला आहे का, किंवा त्या मालकाने तो फ्लॅट त्याला काहीही ॲग्रीमेंट न करता असाच राहायला दिला असेल ना, तर कायद्याने ॲडव्हर्स पोझेशनमुळे पण तो जो रेंटवरती जो तू म्हणतेस माणूस तिथे राहतो आहे त्याचा सुद्धा त्या फ्लॅटवरती अधिकार प्रस्थापित होईल. तुला काहीच माहिती नाही आहे की तो कुठल्या परिस्थितीत तिथे राहत आहे, हो की नाही? तर तुम्हाला मावशी ॲडव्हर्स पोझिशन म्हणजे काय? मी म्हटलं ॲडव्हर्स पोझिशन या विषयी आपण एक नंतर सावकाश निवांत बोलूच. या विषयाचा एक व्हिडिओ आपण आपल्या रंगोली रंगाच्या साऱ्या या चॅनलवरती टाकूच. पण बघा, ही एक कॉमन मिस्टेक आहे जी बरीच लोक करतात की फ्लॅट तर विकत घेतात पण म्हणतात की नाही ऑलरेडी तिथे एक रेंटवाला आहे ना, बरंच आहे ना, उलट माझ्यासाठी एक मिळकतीचा मार्ग चालू होईल. पण ते तितकं सोपं नसतं. जेव्हा तुम्ही एखाद्या मालमत्ता विकत घेता त्या मालमत्तेच्या कागदपत्रांबरोबरच त्या मालमत्तेचं फिजिकल पोझिशन घेणं पण तुम्ही गरजेचं असतं. ॲज अन ओनर तुमचा राईट इस्टॅब्लिश करण्याकरता तुमच्या सेल ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं असतं ना, हॅव टेकन पीसफुल अँड वेकंट पोझिशन. मग ते पीसफुल आणि वेकंट पोझिशन हा जो क्रायटेरिया आहे तो शब्दशः तुम्हाला फुलफिल करावा लागतो. तर लक्षात ठेवा, जेव्हा कधी पण फ्लॅट विकत घ्याल तर अगोदरचा जो रेंटवरती जो कोणी तिथे असेल आधी त्याला बाहेर काढायचं, पीसफुल आणि वेकंट पोझिशन त्या मालकाकडून घ्यायचं आणि मग तुम्हाला पाहिजे तर त्या फ्लॅटमध्ये राहा, नाही तर रेंटने द्या, तो तुमचा प्रश्न आहे. पण फ्लॅट विकत घेताना किंवा कुठलीही मालमत्ता विकत घेताना त्या मालमत्तेचं फिजिकल पोझिशन घेणं हे फार फार गरजेचं असतं. ठीक आहे, तर अशाच प्रकारच्या छोटे छोटे व्हिडिओ आपण या चॅनलवरती नक्की बनवू. रेग्युलर आपल्या जीवनामध्ये लागणारं कायद्याचं ज्ञान देणारं. पुढचा विषय पौगंडा अवस्थेतील मुलांना द्यावं लागणारं कायद्याचे संस्कार. नक्की बघा. मी म्हटलं सांग